सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आला तर पूर्णतः ओबीसीचं आरक्षण संपवणं हा या शासनाचा हेतू असू शकतो, मुख्यमंत्र्यांचा हेतू असू शकतो। त्याच्याही पलीकडे जाऊन बोगस कुणबी नोंदीद्वारे आता ऑलरेडी ओबीसीचं रिझर्वेशन हे या शासनानं संपवलेलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं तब्बल 10 दिवस आमरण उपोषण करणारे लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। खरं तर नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं बैठक पार पडली, मात्र या बैठकीमधून विशेष काही बाबी समोर आलेल्या नाहीयेत। या बैठकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? खरं तर कालच्या बैठकीला सर्व पक्षीयांची बैठक होती ती। आम्हाला असं कळलं म्हणजे माध्यमाद्वारे की फक्त सत्ताधारी पक्षातलेच नेते तिथं होते आणि विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। मला असं वाटतंय विरोधी पक्षानं सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहून आपली ठाम भूमिका ओबीसीच्या संदर्भात घ्यायला हवी होती असं मला वाटतं। आम्ही 10 दिवस उपोषण केलं, आम्हाला शासनानं लेखी आश्वासन दिले। या महाराष्ट्रातला प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणतोय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, पण मग शासनाची अशी तयारी आहे, आम्हाला अशी माहिती कळते की शासन सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणतोय आणि मग सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणत असेल तर त्यामधला ड्राफ्ट काय आहे, त्यामध्ये काय लिहिलं गेलंय आणि मग ओबीसीचं आरक्षण संपणार आहे का? कारण मी एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीनं बोलतोय, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आला तर पूर्णतः ओबीसीचं आरक्षण संपवणं हा या शासनाचा हेतू असू शकतो, मुख्यमंत्र्यांचा हेतू असू शकतो। त्याच्याही पलीकडे जाऊन बोगस कुणबी नोंदीद्वारे आता ऑलरेडी ओबीसीचं रिझर्वेशन हे या शासनानं संपवलेलं आहे। बोगस कुणब्यांच्या नोंदी असतील किंवा सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश असेल, या महाराष्ट्रामधलं 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातीचं जे 29% रिझर्वेशन आहे ते संपवण्याचा घाट इथल्या शासनानं घातलेला आहे। याला आमचा विरोध आहे आणि हा जर अध्यादेश आला तर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू, आम्ही मुंबई पॅक करू। आम्ही वाट पाहतोय शासनाची। शासनानं मायबाप सरकारनं आम्हाला विश्वासात घ्यावं। मायबाप सरकारनं ओबीसीचा आक्रोश, वेदना, ओबीसी एकत्र येत नाही आणि कोणतरी झुंडशाही करतंय म्हणून जर त्यांच्या झाशामध्ये येऊन, त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन जर तुम्ही काय करायला जाल, हे घटनाविरोधी आहे, हे कॉन्स्टिट्यूशन करप्शन आहे। जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे, हे मी वेळोवेळी मांडत आलोय। या मुख्यमंत्र्याला, मायबाप सरकारला मी परत एकदा आठवण करून देतो, तुम्ही 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतलेली आहे, तेव्हा तुम्ही एका जातीचं नेतृत्व करत नाहीयेत। या जबाबदारीचं भान ठेवा। ज्यावेळेस तुम्हाला लेखी देण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? किती दिवसामध्ये तुमचं जे म्हणणं आहे ते पूर्ण करू अशा पद्धतीचं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं? बघा, इथं आता दुबार तिबार दाखले काढले जात आहेत, वेगवेगळ्या पक्षाप्रमाणे अप्रोच इथले विद्यार्थी होत आहेत, इथं रोस्टर प्रॉपर पद्धतीनं निघत नाही, MSCBच्या जागा प्रॉपर पद्धतीनं भरल्या जात नाहीत, इथं शिक्षकांची नोकर भरती आहे त्यामध्ये मागासवर्गीयांच्याच नोकर भरतीमध्ये कपात केली जाते। इथं हर एक माणसाचं रिझर्वेशन चॅलेंज केलं जातंय। इथं शासन सांगतंय स्कूल युनिटला की तुम्ही अशा अशा प्रकारची नोंद करा। महाराष्ट्रामध्ये तुगलकी चालू आहे। महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय आणि कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संविधानिक तत्व अक्षरशः पायदळी तुडवली जात आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत। तिथं पालकमंत्री प्रशासनाद्वारे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार बघतायत आणि कोर्टामध्ये ज्या केस पेंडिंग आहेत, गेल्या 3 वर्षापासून हिअरिंग होत नाही, ती हिअरिंग व्हावं, निवडणुका थांबलेल्या आहेत अशी विनंती शासन त्या कोर्टामध्ये जाऊन करत नाही। म्हणजे हे शासन ओबीसीच्या हिताच्या, हक्कांच्या, अधिकारांच्या, आरक्षणाच्या विरोधामध्ये काम करतंय असं मला वाटतंय। शेवटचा प्रश्न, कालच्या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या ओबीसी नेत्यांना भूमिका घेतली की सगळे सोयऱ्यांचा GR काढू नका आणि याच प्रकारे त्यांना असं देखील त्या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की जर तुम्ही GR काढणार असेल तर ओबीसीचा आक्रमकपणा जो आहे तो महाराष्ट्राला पाहावा लागेल। ओबीसीचा आक्रमकपणा नव्हे, ओबीसी हक्क आणि अधिकाराविषयी निश्चित रस्त्यावर उतरेल। तुम्ही त्याला असंघटित समजू नका, तो एकत्र येत नाही म्हणजे त्याला समजत नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नका। आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आल्यावर फक्त ओबीसीच्या आरक्षणाला थ्रेड्स नाहीत पोचणार, ते SC आणि STच्या आरक्षणाला सुद्धा पोचणार आहेत। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे। तेव्हा सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या शासनानं जर आणला, ओबीसी, SC, ST आरक्षणाच्या दायऱ्यामधले सगळी लोक
मुंबईकडे येतील एवढंच मी सांगेन. मुख्यमंत्र्यांना आता सगळ्या पक्षांना विनंती केली की तुमचं ओबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे म्हणणं आहे ते तुम्ही सांगा. हे बघा, मायबाप सरकारचं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रामधल्या हर एक माणसाचं, शोषिताचं, वंचिताचं, ओबीसीचं, विजयंतीचं, या लोकांचे हक्क अधिकार टिकवणं. तुम्ही शपथ घेतली तशी आमच्या दायित्वाची, आणि तुम्ही आमच्या दायित्वाची शपथ घेऊन जर घटनाविरोधी बेकायदेशीर कामं करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारला जाईल. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, जन आंदोलन उभं करू. 7 ते 8 लाख हरकती आल्या होत्या, त्याचं पुढे काय झालंय? मी माझ्या उपोषणामध्ये माझी 2-3 नंबरची मागणी अशी होती की जे आम्ही लाखो हरकती घेतलेल्या आहेत त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट काय आहे आम्हाला कळू द्या. त्याची श्वेतपत्रिका तुम्ही जाहीर करा. तुम्ही त्याच्यावरती काय एक्झर्शन केलंय, काय काम केलंय त्याच्यावरती, त्याच्यामधल्या हरकती काय आहेत, सुमार दर्जाच्या आहेत का, हरकती लक्षात घेण्यासारख्या नाहीत का, काय बेकायदेशीर आहेत, काहीतरी तुमचा रिपोर्ट आमच्यापर्यंत आला पाहिजे. या गोष्टी होताना दिसून येत नाहीत या महाराष्ट्रामध्ये. शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाकेंची आता पुढची भूमिका काय राहणार आहे? काय अल्टिमेटम सरकारला देत आहे? सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये येणार असेल तर ओबीसी मुंबईकडे येईल. कधी येईल, केव्हा येईल, कुठे येईल, कशा पद्धतीने येईल हे आम्ही येत्या काही दिवसामध्ये आम्ही जाहीर करू. आपण पाहतोय या निमित्तानं लक्ष्मण हाकेंनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जर सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघणार असेल तर ओबीसी मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.